आयसिस नावाचा दहशतवादाचा राक्षस आता तुमच्या आमच्या घराच्या दरवाजासमोर उभा ठाकलाय। आयसिसनं जिहादी भरतीसाठी तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलं हेरायला सुरुवात केली आहे। पुण्यात 11वीत शिकणारी एक मुलगी आयसिसच्या गळाला लागली होती, पण जागरूक पोलिसांनी हा डाव हाणून पाडलाय। महाराष्ट्रावर आयसिसची वक्रदृष्टी, पुण्याचं आयसिस कनेक्शन, पुण्यातून आयसिससाठी जिहादी भरती, आयसिसच्या जाळ्यात पुणेरी मुलगी। ISIS अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेत जगभरातून भरती केली जाते। भरती केल्या जाणाऱ्या शहरांमध्ये आता भारतातल्या महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत पुण्याचाही समावेश झालाय। पुण्यातून एका 16 वर्षाच्या मुलीला ISIS मध्ये भरती करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय। पुण्यातली ही 16 वर्षांची मुलगी उच्च शिक्षित घरातली आहे। एका नामांकित महाविद्यालयात 11वी सायन्सला ही मुलगी शिकते। 16 वर्षाची मुलगी आहे। पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सायन्समध्ये शिकत आहे आणि खूप ब्रिलियंट मुलगी होती। ती 1ली ते 10वी पर्यंत तिने कॉन्व्हेंट एज्युकेशनमध्ये शिक्षण घेतलेलं होतं। 10वी मध्ये जवळजवळ तिला 92% आसपास मार्क मिळालेले होते। एप्रिल 2015 पासून ही मुलगी ISISच्या संपर्कात आली। सिरिया आणि इराकच्या युद्धाच्या बातम्या पाहून पहिल्यांदा आयसिस विषयी तिला आकर्षण वाटू लागलं। त्यानंतर ती फेसबुक सारख्या सोशल साइट्सवर आयसिसच्या घडामोडींना फॉलो करू लागली। यातून श्रीलंकेतला एक रिक्रुटर तिच्या संपर्कात आला। या रिक्रुटरनं तिचं ऑनलाईन ब्रेन वॉशिंग सुरू केलं होतं। तिला 2017 मध्ये सिरियात जाण्याची ऑफरही देण्यात आली। सिरियात तिला मेडिकलचं शिक्षण देण्याची लालूच दाखवण्यात आली होती। यातून तिला असं आश्वासन दिलं गेलं की नेक्स्ट इयरमध्ये तिला सिरिया या ठिकाणी बोलवण्यात येईल। सिरिया या ठिकाणी गेल्यानंतर तिला मेडिकलमध्ये ॲडमिशन दिलं जाईल। मेडिकलचा ॲडमिशनचा जो काही खर्च असेल तो पूर्ण तिला पूर्ण ISISतर्फे केला जाईल। आयसिसच्या जाळ्यात अडकलेल्या या मुलीचं वागणंही बदलत गेलं। ही मुलगी आता जीन्स टॉप स्कर्ट्स घालत नव्हती, बुरख्यात वावरू लागली होती। तिच्या आई वडिलांना तिचं बदललेलं वागणं खटकलं। त्यांनी तिला अडवलं होतं, पण त्यालाही ती जुमानत नव्हती। प्रसंगी सुसाईड बॉम्बर व्हायलाही ही मुलगी तयार झाली होती। वेगवेगळ्या लोकांशी ISISच्या संदर्भात चॅट करत होती। ते चॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यातून ती या स्टेजला गेलेली होती की जे हँडलर आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की जर इन एनी केस तुला आत्ता जर काही करायला सांगितलं किंवा नजीकच्या भविष्यामध्ये काही करायला सांगितलं तर त्यासाठी तू तयार असायला पाहिजे, आणि ती त्यासाठी तयारसुद्धा झालेली होती। दहशतवाद विरोधी पथक आणि दहशतवाद विरोधी कारवाया रोखण्यासाठी काम करणाऱ्या सरकारी एजन्सीजना या मुलीबाबत माहिती मिळाली। पुणे पोलिसांनी या मुलीचा इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या मदतीने शोध घेतला। त्यांच्या पालकांच्या कानावर माहिती घातली। त्यानंतर या मुलीचं समुपदेशन सुरू करण्यात आलंय। या डिरॅडिकलायझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत आपण या मुलीला आता 8 ते 10 दिवसापासून बऱ्यापैकी त्यातून बाहेर काढलेलं आहे। अद्याप सुद्धा ती आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये आहे। घरच्यांचा तिच्या मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आपल्याला मिळत आहे आणि घरच्यांनी विशेष म्हणजे आपलं सुद्धा अप्रिशिएशन त्या ठिकाणी केलेलं आहे की त्यांची मुलगी आपण त्या ठिकाणी वाचवलेली आहे। पुण्यातली ही मुलगी एक उदाहरण मानावं लागेल। निव्वळ साहसी अनुभवासाठी आयसिसच्या जाळ्यात अनेक तरुण तरुणी अडकू लागल्याची माहिती आहे। टेक्नोसॅव्ही भारतातली तरुणाई आयसिसच्या रडारावरच आहे। भारतच काय, युरोपातल्या आधुनिक विकसित देशांमधल्या मुलींना सुद्धा आयसिसचं आकर्षण आहे। त्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी काय करते यावर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला पोलिसांनी दिलाय। सर्व पालकांना विनम्र या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की कुठल्याही कम्युनिटीमधील असो, 10-15 वर्षापासूनच्या मुलांपासून ते 25 वर्षाच्या मुलांपर्यंत थोडं आपण बारकाईने त्यांच्या सोशल मीडियाच्या ॲक्टिव्हिटीजवरती, मोबाईलच्या ॲक्टिव्हिटीजवरती आपण लक्ष ठेवणं आवश्यक आहे। आयसिस ही फक्त आता मध्य पूर्वेतली समस्या राहिलेली नाही। आयसिसनं तिचे हातपाय जगभर पसरवायला सुरुवात केली आहे। अगदी सांस्कृतिक राजधानी पुण्यातही आयसिसचं भूत दिसू लागलंय। त्यामुळे पालक, पोलीस आणि नागरिकांनी दक्ष राहण्याची हीच वेळ आली आहे।
पुणे ATSनं बारकाईनं लक्ष ठेवून पुण्यातल्या असल्या सगळ्या तरुणांवर बारीक नजर ठेवली आहे. मात्र हे सगळं होत असताना या सगळ्या प्रकरणामुळं पुणे ATSची डोकेदुखी वाढली आहे, हेही तितकंच खरं. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे.